आपल्या स्वतःला तपासण्यासाठी, आपल्या स्वतःचं परीक्षण करण्यासाठी, स्वतःचं परीक्षण करण्यासाठी खूप मोठे साधन आहे. आपण कधी कधी स्वतःला पाहण्यासाठी आपल्या घरामध्ये आरशाचा उपयोग करतो. आरशामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला आपला चेहरा दिसतो, बाह्यरूप दिसतं, अंतररूप दिसत नाही. आपल्याला आपलं शरीर दिसतं, आपला चेहरा दिसतो, पण आपलं मन दिसत नाही. दिसते का? आरशामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला आपलं मन दिसतं का? कोणाला दिसलं कधी? कोणी पाहण्याचा प्रयत्न केला? पाहण्याचाही प्रयत्न केला तरी दिसणारच नाही. कारण की अंतर्मन तुम्हाला पाहायचं असेल, शोधायचं असेल, ओळखायचं असेल तर धम्मामध्ये पाहावं लागतं. आरशामध्ये फक्त बाह्यरूप दिसतं. बाह्यरूप तुम्हाला थोडंसं स्वच्छ दिसलं नाही किंवा चांगलं दिसलं नाही तर तुम्ही थोडंसं स्वतःला डेकोरेट करण्याचा प्रयत्न करता, चांगलं दिसावं म्हणून. आणि आपण त्या आरशाचा त्यासाठीच उपयोग करतो, फक्त डेकोरेशन करण्यासाठी स्वतःचं. पण धम्म जो आहे हे अंतर्मन पाहण्यासाठी उपयोगात येतं. धम्म जो आहे माणसाला माणसाची खरी अस्तित्व, खरं ओळख करून देतो. जो मनुष्य धम्मामध्ये स्वतःला पाहतो, धम्मामध्ये स्वतःला तपासण्याचा प्रयत्न करतो, तर तो मनुष्य अंतर्बाह्य शुद्ध होतो, अंतर्बाह्य निर्मळ होतो, स्वच्छ होतो, अंतर्बाह्य सुंदर होतो. तर माणसाचं अंतर्बाह्य शुद्धता झाल्यानंतर माणसाचं रूप निखरतं, म्हणजे चांगलं दिसतं. जरी रंग काळा गोरा असेल तो रंग बदलता येत नाही, पण माणसाचे आचार विचार बदलता येतात, माणसाचा स्वभाव बदलता येतो. माणसाचं जे काही अवगुण असतील ते कमी करून त्या ठिकाणी सद्गुण वाढवता येतात. त्या सद्गुणाची आपल्याला जाणीव होते. आणि ज्या माणसामध्ये सद्गुण असतील, धम्म आचरण नसेल, तो दिसायला कसंही असेल, सुंदर असेल, कुरूप असेल, काळा असेल, गोरा असेल, जाड असेल, पातळ असेल, उंच असेल किंवा ठेंगणा असेल, लोक हे बाह्य गुण फक्त पाहतात एका क्षणामध्ये आणि विसरून जातात. पण त्याच्यामध्ये असलेले सद्गुण जे असतात ते कधीही विसरत नाहीत. त्याची आठवण कधीही आली तरी लोक एवढंच म्हणतात, तो माणूस चांगला आहे, आचाराविचाराने चांगला आहे, मनाने चांगला आहे, प्रेमळ आहे, मदत करणारा आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये उपयोगी पडतो. म्हणजे त्याचे सद्गुण हे केव्हाही, कुठेही आणि कधीही सांगितले जातात. पण तो काळा आहे की गोरा आहे, जाड आहे की पातळ आहे हे नाही सांगलं जात. का सांगितलं जातं? नाही सांगितलं जात. कोणाला त्याची गरजही नसते, तो काळा आहे की गोरा आहे, पण त्याचे सद्गुण हे नेहमी पुढं येत असतात. त्याचे सद्गुणावरती त्याची ओळख होत असते. आणि ही ओळख समाजातील लोक करत असतात, समाजातील लोक अनुभवत असतात. पण स्वतःला अनुभवायचं असेल तर धम्माशिवाय कोणतेही माध्यम नाही. म्हणून आपण धम्म आचरण केलं पाहिजे. धम्मामध्ये स्वतःला ओळखलं पाहिजे, तपासलं पाहिजे आणि स्वतःला बदलवलं पाहिजे. जे काही अवगुण असतील हे अवगुण आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे स्वतःचे अवगुण
स्वतःच माणूस काढून टाकू शकतो. दुसरा कोणीही आपले अवगुण काढू शकत नाही. किंवा आपण दुसऱ्याच्या अवगुणाबद्दल बोलतो, कोणालाही ते आवडत नाही. त्यामुळे आपण कोणाचे अवगुण काढू शकत नाही. दुसऱ्याच्या अवगुणाबद्दल बोलू तर आपलेही वाईट कर्म होतात, आपलेही वाचेचे दोष, मनाचे दोष घडतात आणि दुसऱ्या व्यक्तीला अप्रिय होते. यासाठी धम्मच असं एक माध्यम आहे की तो माणसाला अंतर्बाह्य शुद्ध करतो. जे काही अवगुण असतील काया वाचा मनाचे, आपल्या प्रवृत्तीचे, आपल्या वाईट व्यसनाचे, यापासून परिशुद्धता केवळ फक्त धम्माने धम्मच करू शकतात. म्हणून आपल्यालाही जे धम्मवान माणसं असतात ते प्रिय वाटतात. त्यांचा आचार विचार, त्यांचं वागणं, त्यांचा व्यवहार हा खरोखर आपल्यालाही सुखदायी असतो. आणि ते सद्गुण आपल्यामध्ये असले तर आपणही इतरांसाठी प्रिय होतो. मग अशा सद्गुणामुळेच माणसं माणसाला जोडले जातात, माणसं माणसाच्या जवळ येतात. तर आपल्यामध्ये जे काही अवगुण असतील ते आपण अत्यंत प्रामाणिकपणे कसलंही कसली पार्शिलिटी न करताना, म्हणजे स्वतःबद्दलही पार्शिलिटी न करताना प्रामाणिकपणे ते पाहणे, जाणणे, समजणे आणि काढून टाकणे हे शून्य माणसाचं लक्षण असतं. तर आपण जे धम्म शिकतो, सद्गुणी माणसं बनण्यासाठी शिकतो, सद्गुण वाढवण्यासाठी शिकतो आणि शून्य माणूस बनून आपल्या जीवनाचं दुःख आपण स्वतःच्या प्रेरणाने करू शकतो. कोणी आपल्याला आपले दुर्गुण असतील, वाईट गुण असतील ते सांगितले तर आपल्याला ते सहन होत नाही. ते सत्य असतात पण आपले कान त्याला ऐकू शकत नाही, आपलं मनही त्याला पचवू शकत नाही. आपल्या मनामध्ये एक द्वेषाची भावना, ईर्षेची भावना किंवा नकारात्मक भावना उत्पन्न होते आणि त्यामध्ये आपण कधी कधी उद्विग्न होतो, दुसऱ्याबद्दल द्वेष बाळगतो. तर हा द्वेष आपण न बाळगताना कदाचित कोणी आपल्याकडे बोट दाखवलंच, आपल्या अवगुणाबद्दल बोललंच तर आपण त्याचे धन्यवाद मानले पाहिजे, त्याच्याबद्दल साधुवाद केला पाहिजे. धन्यवाद याच्यासाठी मानायचे कारण की तो आपला कसा असतो, खरा मित्र असतो, सत्य बोलणारा असतो. तो बाकीचे जे काही लबाड मित्र असतात त्यांच्यासारखं चापलुशी करणारा नसतो. कारण की त्यांना काही आपल्यापासून घ्यायचं नसतं किंवा काही व्यवहार करायचा नसतो किंवा आपल्याला चांगलं म्हणून स्वार्थही साधायचा नसतो. त्यामुळं आपले जे कोणी असे जे बोलतात तर ते सत्य बोलतात आणि सत्य बोललं की आपण ते पचवण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि आपण त्याच्यावरती चिंतन मनन केलं पाहिजे आणि त्यांना साधवत दिलं पाहिजे की फुकट त्याने आपल्यामध्ये असलेले अवगुण आपल्याला दाखवले. तुम्ही त्याच्याबद्दल काही त्यांना मोबदला देता का? मला नाही वाटत तुम्ही देत असाल म्हणून. कोणी तुमचे अवगुण दाखवले तर त्या अवगुणाबद्दल तुम्ही त्याला धन्यवाद मानता का? त्याला साधुवाद देता का? त्याला काही मोबदला देता का? चहापाणी करता का त्याची काही? नाही ना. तुम्ही काय म्हणता, हे माझी बदनामी करतो, मला वाईट बोलतो, माझा शत्रू आहे, माझा मित्र नाही आहे, असं म्हणून आपण त्याच्याबद्दल एक दुरावा निर्माण करतो. पण वास्तविक पाहता सत्यता ही आहे की हे अवगुण आपल्याला कधी कधी कळत नाही आणि कळालं तरी आपण ते स्वीकार नाही करत. मग दुसऱ्याने आपल्याकडे बोट दाखवलं तर तेही आपल्याला सहन होत नाही. एखादा काटा टोचावा त्याच्यापेक्षा जास्त वेदना होतात आपल्याकडे कोणी बोट दाखवलं. मग आता त्याने एवढे तुमच्यावरती उपकार केले, तुम्हाला तुमचं खरं अस्तित्व दाखवलं आणि तुम्हाला त्याच्याबद्दल राग यावा. तुम्ही कोणते सद्गुण भटकता?
तुम्ही तर त्याच्याबद्दल द्वेष करता, तर त्याच्याबद्दल द्वेष न करताना आपण त्याच्याबद्दल मैत्री भावना केली पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे, त्याच्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे. मोबाईल बंद करणे पाहिजे किंवा वेळ प्रसंगी त्याला ती मदत लागली, ती मदतही आपण केली पाहिजे. म्हणजे तो पुढच्या वेळेला अवलोकन करतो, मी याच्याबद्दल एवढं वाईट बोललो, एवढं या लोकांना सांगितलं, पण तो मनामध्ये द्वेष न ठेवताना मला वेळ प्रसंगी मदत करतो, सुखदुःखामध्ये माझ्या बाजूला उभा राहतो, तोही माझा खरा मित्र आहे. म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा तुमच्या मित्रत्वाची जाणीव होते, तुमच्यामध्ये असलेली एक सद्भावना, तुमच्यामध्ये असलेला मैत्री, तुमच्यामध्ये असलेला मानवतेचं दर्शन त्याला घडतं. तो तुमचा पक्का मित्र होतो. सुरुवातीला तुमची बदनामी करेल, तुमच्याकडे घोट टाकेल, पण त्याचा तुम्ही नकारात्मक न घेताना सकारात्मक घ्यायला शिका. जर तुम्ही अशा पद्धतीनं समाजामध्ये आपलं आचरण ठेवलं, जे तुमचे मित्र असतात ते तर तुमचे मित्र असतातच, पण शत्रूही तुमचे मित्र होतात. एवढी कलागुण, एवढे गुणधर्म भगवान बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये आहे. आणि याचं जर आपण पालन केलं तर आपल्या जीवनाचा आर्ध दुःख कमी होतं. कारण हे सगळे तुमचे मित्र बनतात, तुम्हाला वेळ प्रसंगी मदत करतात, तुमचे सहाय्यक बनतात, तुमचे सुखदुःख वाटून घेतात. आणि मग आपण जीवन जगतो कशासाठी? या सर्व समाजामध्ये जीवन जगताना आपण सुखी आपल्याला जीवन जगता आलं, आपले जास्तीत जास्त हितचिंतक कल्याण मित्र झाले पाहिजे, आपले जास्तीत जास्त नातेवाईक झाले पाहिजे. जरीही कदाचित ते तुमचे रक्ताचे नातेवाईक नसतील, पण धम्माचे नातेवाईक होतात. आणि धम्माचे नातेवाईक केव्हाही श्रेष्ठच असतात. ते कधीही तिथं दुजाभाव ठेवत नाही. जिथे धम्म उत्पन्न होतो तेथे खरी मैत्री उत्पन्न होते, तेथे खरा मनुष्य उत्पन्न होतो, तेथे खरी मानवता विकसित होते. कशामुळे? धम्मामुळे. मग या पदापर्यंत तुम्ही गेला पाहिजे, या पदापर्यंत तुम्ही पोहोचला पाहिजे. तुमच्या जीवनाचं जे ध्येय उद्देश आहे, हे तुमच्या जीवनाचं ध्येय उद्देश या तुमच्या सन्मार्गाने तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होऊ शकतो. कधी कधी खूप बोलावंसं वाटतं, खूप सांगावंसं वाटतं तुम्हाला धम्मदेशाच्या रूपामध्ये, पण आज माझी जीभ थोडीशी मला साथ देईल. पण जास्त प्रवचन झालं, जास्त बोललं गेलं, त्यामुळे जीभ दुखायला लागली आणि त्यामुळे थोडंसं बोलताना त्रास होतो. आता तो त्रास जास्त प्रवचन दिल्यामुळे नाही होत, पण तो कदाचित जास्त चहा घेतल्यामुळे झाला. जिभेला थोडं फोड आलेलं आहे, त्यामुळे काही जास्त बोलता येत नाही. जेवण पण थोडंसं येण्यासाठी त्रास झाला सकाळी. तर असो, हे शरीर धर्म आहे, हे ओलं शरीर आहे, पंचस्कंधाकडून बनलेलं आहे, पंचस्कंधाकडून बनलेलं आहे. आणि 4 महाभूत रूपाचं हे काय आहे? संचय. 4 महाभूत रूप म्हणजे 4 धातू, पृथ्वी, आप, तेज, वायू. हे धातू आपल्या शरीरामध्ये कमी जास्त झाले, बॅलन्स राहिले नाही, इनबॅलन्स झाले की काही ना काहीतरी होतच, कमी जास्त होतं. म्हणजे माणूस आजारी पडतो, काही छोटे मोठे आजार विचार होतात, हे शुल्लक आहे. पण जिथे मन
मजबूत असतं तेथे हे शरीर सुद्धा त्या माणूसोबतच पुढे पुढे जात असतं. म्हणजे शरीर जरी आजारी पडलं तरी मनाला कधी आजारी पडू देऊ नका. मनाची कधीही कोणताही आजार झाला, शारीरिक कोणतंही काही झालं शरीराच्या माध्यमाने, तरी मन गंभीर ठेवा, श्रद्धा ठेवा, बुद्ध धर्मावरती विश्वास ठेवा. तुमचं शरीर ताबडतोब रिकव्हर होतं, म्हणजे दुरुस्त होतं. आणि तुम्ही या शारीरिक आजारापासून सुद्धा मुक्त होता, मानसिक आजारापासूनही मुक्त होता. तर हे तुमचे जे जे काही पुण्यकर्म असतात, आज आपण या कठीण जीवनदानामध्ये भिक्खू संघ सुद्धा मोठ्या संख्येनं त्यांनी आपल्या सर्वांवरती अनुकंपा केली, उपस्थित राहिले. तुमच्या पुण्याचं अनुमोदन त्यांनी केलं, तुमचं दान कर्म स्वीकारलं. हे तुमच्यावरती त्यांचे खूप मोठे उपकार. आता तुम्ही कदाचित म्हणसाल की आमचेच उपकार आहेत त्यांच्यावर, आम्ही भोजन दान दिलं, आम्ही जीवनदान दिलं, आम्ही काय वेगळ्या वेगळ्या वस्तूचं दान दिलं, हे तर आमचे उपकार मानायला तयारच नाही. तेच म्हणतात की भंतेजीचे तुमच्यावरती मोठे उपकार आहे. म्हणजे ही पार्शलिटी झाली असं कदाचित तुम्हाला वाटेल, हो की नाही? नाही वाटत? खरं सांगा, कुठून बोलता? मनातून बोलता का ओठातून बोलता? हा, जे खरोखर मनातून बोलत असतील तर त्यांचं अनुमोदन आहे, आणि जे ओठातून बोलत असतील तर त्यांची निंदा नाही आहे. चिंता करू नका, फक्त समजून घ्या. याचा अर्थ हा आहे की सर्वच माणसामध्ये समान श्रद्धा नसते, सर्वच माणसामध्ये समान प्रज्ञा नसते, सर्वच माणसामध्ये समान आकलन शक्ती नसते. त्यामुळे हे कमी जास्त होणार, असा शंका कुशंका उत्पन्न होत असतात. भंतेजीकडून तुमच्यावरती अनुकंपा त्यांनी तुमच्यावरती केली, तुमच्यावरती उपकार केले, हे आपल्याला थोडंसं समजून घ्यायचे. आता तुम्ही म्हणताल की आम्ही एवढं दान दिलं, सगळं काही केलं, तर आमचे काही उपकार मानायला पाहिजे कमीत कमी एका शब्दाने. निश्चितच तुम्ही सुद्धा उपकार केलेले आहेत संघावरती, तुम्ही सुद्धा मदत केलेली आहे. हे तुमचं पुण्यकर्म आहे, तुमचे कुशल कर्म आहे, ही तुमची श्रद्धा आहे, हा तुमचा त्याग आहे, ही तुमची मैत्री आहे. कोणावरती? संघावरती. तुम्ही संघाला आपल्या मुलाप्रमाणे जीव लावता, त्यांना सांभाळता, त्यांचं भोजन, त्यांचे वस्त्र, त्यांचं निवासस्थान, त्यांचं औषधपाणी, या चतुर्पचायाचं दान तुम्ही देता. निश्चितच हे सुद्धा तुमचे खूप मोठे उपकार साधा होते. हे भौतिक वस्तू, मोबाईल थोडा बंद कर. ह्या भौतिक वस्तू याला एक मर्यादा आहे, याला एक ठराविक किंमत याची मोजल्या जाते. तुम्ही भंतेजी लोकांना हे सगळं चतुर्पचायाचे दान देता, खूप महान पुण्य आहे तुमचं. पण भगवंत सांगतात, दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं सांगितलं भगवंताने? धम्मदान. या वस्तूचं दान नाही असं नाही, पण सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते धर्मदान. आणि धर्मदान म्हणजे काय? आता तुम्ही त्या डब्यावरती लिहिलं, बघ वाचलं असेल, तिथं धर्मदान लिहिलेलं आहे. या डब्यावरती पण लिहिलं धर्मदान. तुम्ही काय देता? त्याच्यात पैसे टाकता. तुम्ही धर्मदान देता? काय देता? द्रव्यदान आहे की नाही? ते द्रव्यदान, पैसे दान आहे, किंवा ते आमिष दान म्हणता येईल.
मग त्याच्यावरती लिहिले धम्मदान. ते धम्मदान आहे का तुमचं? नाही, तुमचा अनुष्ठान आहे. धम्मदान कोण देत असतं? भंतीजी देते. भिक्खू संघ देतो. आर्याजी ते संबोधी नावाच असेल. धर्मांतर बंद करा फोन. नाही त्यांचा फोन वाचतो. वेळ म्हणजे काय वेळ झाली असं सांगितलं. थोडं वेळ बसा, जास्त नाही. हो, आता 5 वाजत आहेत. वेळ आता संपतच आहे. मी जास्त बोलायला नाही पाहिजे, पण तरी पण बोलतो. जेवढं सहन होते जिभेला. तर धम्मदान श्रेष्ठ आहे. ह्या वस्तू आपण वापरल्या तर याची आता किंमत, त्याचं महत्व आहे. नाही वापरल्या त्या नष्ट होतात, म्हणजे निकामी होतात. कोणतीही वस्तू, जे काही जेवढे काही भौतिक वस्तू आहेत, या सगळ्या वस्तू नाश पावतात, नष्ट होतात. दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावून घ्या. बोलू देताना धम्मदान काय? हे तुमच्या संपूर्ण जीवनाचं काय आहे? संपत्ती, धम्मसंपत्ती. कधीही नष्ट होत नाही. कधीही याला कोणी चोरून येत नाही. कधीही तुमच्यामध्ये असलेली धम्मसंपत्ती तुम्ही कोणाला उसनी देऊ शकत नाही किंवा कोणाची उधारही मागू शकत नाही. ज्याची त्याच्याजवळ असते. जन्मल्यापासून तर मरेपर्यंत तुमच्या सोबत असते धम्मसंपत्ती, धम्म. आणि मेल्यानंतरही त्या धर्माच्या प्रभावाने तुमची सुगती किंवा अधोगती, ज्या काही 2 गती असतात, सुगती आणि अधोगती. तुमच्याकडे धम्म असेल, धम्मसंपत्ती असेल, तर तुमची कोणत्या दिशेने वाटचाल होईल? सुगतीनं, निश्चितच. अधोगतीनं कधीच नाही. म्हणजे अधोगतीचा मार्ग बंद होण्यासाठी धम्मसंपत्ती म्हणजे पुण्य कर्म, तुमच्या पारमिता ह्या तुम्हाला सुगतीला घेऊन जातात. सुगतीला म्हणजे पुढच्याही जन्मामध्ये तुम्हाला सुगतीला नेतात. या जन्मात तर आहेत, पुढच्याही जन्मामध्ये सुगतीला नेतात. त्यामुळे कोणती संपत्ती तुमच्या सोबत येते? भौतिक संपत्ती येते का? कोणतंही सर्वात श्रेष्ठ असं जे काही धन असेल, संपत्ती असेल या जगामध्ये भौतिकतेच्या माध्यमाने अशी कोणती आहे? कोणतीच. ही संपत्ती, ही भौतिक संपत्ती त्याने तुम्हाला शिकवलं. कोविडच्या काळामध्ये शिकवलं या संपत्तीची किंमत किती आहे. सगळ्यांनी अनुभवलं, सगळेजण शिकले या संपत्तीची किंमत किती आहे. आणि त्या संपत्तीचा आपण काय कसा उपयोग करू शकतो आणि कुठे नेऊ शकतो? कुठे नेता येते का? पण ज्या माणसामध्ये धम्म असेल, धम्मसंपत्ती असेल, धर्माचे गुण असेल, धर्म आचरण असेल, तर तो स्वतःचं रक्षण करून इतरांचे रक्षण करू शकतो. ती म्हणाल की कसं? जो मनुष्य हतबल झाला, मानसिक अवस्थेमध्ये खचला, तो दवाखान्यात गेल्या संपला. म्हणजे मानसिक शक्ती नाही, मानसिक आधार नाही, मानसिक संतुलन नाही. तर त्यामुळे जी माणसं फक्त दवाखान्यामध्ये ॲडमिट गेले डॉक्टरच्या चुकीनं काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह टेस्ट करून त्यांना ॲडमिट केलं, तर सबल माणसं, तंदुरुस्त माणसं सकाळी ॲडमिट केले आणि दुसऱ्या दिवशी स्मशानात पोहोचले. असे अनेक उदाहरण. कशामुळं? मानसिकता, सबलता. जे मन सबल असावं आणि मन सबल किंवा असतं धर्माचा आधार असेल.
धर्माचा आधार नसेल तर मन दुर्गम असतं. कुठंही कधीही ते काय होतं, बदलतं आणि माणसांना धोका देतं. माणसाचा साथ देत नाही, स्वतःच म्हणून स्वतःचा साथ देत नाही. मनुष्य स्वतःवरती कंट्रोल करू शकत नाही आणि तो खचून जातो आणि एकदा खचला की धास्ती घेऊन तो संपून जातो. कोविडचे अनेक उदाहरणं तुम्ही स्वतः पाहिलेले आहेत. मग सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आहे? तुम्हाला वाचवण्याचं धर्म आहे. धर्म तुम्हाला अधोगतीला दुर्गतीला जाऊ देत नाही, तुमचा विनाश होऊ देत नाही. तुम्हाला मेलं तर फक्त सुगतीला घेऊन जाईल. आणि धर्म तुमच्यामध्ये प्रबल असेल तर तुम्ही जन्ममार्गाचं भूचक्र सुद्धा तुम्ही धर्माच्या मार्गानेच तोडू शकता. एवढं मोठं बल, एवढी मोठी संपत्ती, एवढं मोठं ताकद केवळ फक्त धर्मामध्ये आहे. आणि तो धर्म तुमच्या हृदयामध्ये आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो धर्म आहे. फक्त त्याला तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा, त्याला तुम्ही विकसित करा, त्याचा तुम्ही फायदा घेण्याचा प्रयत्न करा. बुद्धाचा धर्म सर्वाच्या मनापर्यंत पोहोचतो. कारण की मन हे धर्म जाणतं. मन हे धर्माशी एकरूप होतं. धर्म मनामध्ये उत्पन्न होतो आणि ते मन सबल बनतं. आणि सबल बनलेलं मन तुमचं रक्षण करतं. केव्हाही, कुठेही, कधीही, कोणतेही संकट आलं, तुमचे जे शरणस्थान आहे, तुमचे जे काय म्हणतील त्रिरत्न आहे, बुद्ध धर्म संघ, किती तुम्हाला भीती वाटली, किती संकट आलं, कितीही प्रसंग आला अनिष्टतेचा, तर तुम्ही बुद्ध धर्म संघाचं स्मरण करा. तुमचं मन सबल होईल, तुम्हाला एक शक्ती मिळते, तुम्हाला एक ताकद मिळते आणि तुम्ही निश्चितच त्या दुःखाला, त्या प्रसंगाला तुम्ही पार करू शकता. अनुभव तुम्ही स्वतः घेतले पाहिजे. दुसऱ्याचा ऐकून विश्वास ठेवण्याची गोष्ट नाही. स्वतः अनुभव घ्या. तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्वतःच्याच आचरणामधून करतील आणि त्यावेळी तुम्हाला कळेल की बुद्ध काय, धर्म काय आणि संघ काय. आणि बुद्ध सर्वदानं धम्मदानं जिनाती असं काम करतं. हे तुम्हाला द्यावं. मला वाटते 5 वाढवून दिली. ठीक आहे.